दिल्लीतील निकालाचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवत आहेत। आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लागलेलं आहे। दिल्लीत भाजपानं एक हाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम हा महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत। दिल्लीमध्ये भाजपानं काँग्रेसला एकही जागा जिंकू दिली नाही। भाजपानं त्यांच्या निवडणूक रणनीतीत काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा केली असून भाजपा त्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत आहे। दिल्लीतील पराभवामुळे यापुढील निवडणुकांमध्ये आपला राजकीय पटलावरील लढाई लढताना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। दिल्लीमध्ये सलग सत्ता उपभोगणाऱ्या आपनं भाजपाला अन्य राज्यात आव्हान देण्याची भाषा केली होती। मात्र दिल्लीमध्ये झालेल्या पराभवानंतर आप पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे। केंद्रामध्ये सत्ता असतानाही भाजपाला दिल्ली काबीज करता आली नव्हती। आता दिल्ली काबीज केल्यामुळे भाजपाला विश्वास भाजपाचा बळावलाय। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपा नवी रणनीती आखणार आहे। दिल्लीच्या विजयामुळे ऑपरेशन टायगर सारख्या मोहिमांना बळ मिळू शकतं। दिल्लीनंतर भाजपाचे बिहारमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रित झालंय। बिहारमध्ये कमळ फुलल्यास उत्तर भारतामध्ये भाजपाची सरशी होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजयश्री मिळत असल्यानं यापुढील निवडणुकीत 100% भाजपा यावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सुद्धा दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।